उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबर जी युती केली आहे त्यात त्यांना यश मिळेल का, किंवा उद्धव ठाकरेंकरिता राज ठाकरे एक ऍसेट सिद्ध होतील की लायबिलिटी, यावर अभ्यास करायचा मी प्रयत्न करणार आहे. जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा, फक्त राजकारण, आणि बेल आयकॉनला दाबा. चला व्हिडिओ सुरू करू. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी तर खूप होते, पण गर्दीचं परिवर्तन मतांमध्ये होत नाही हे इतिहासात आपण पाहत आलेलो आहे. त्यामुळे राज ठाकरेंना काही मतं तर मिळून जातात पण सीट्स मिळत नाही, म्हणून स्कोर मागील काही वर्षांपासून 0-1 असा सुरू आहे. आता या पार्टी बरोबर उद्धव ठाकरेंनी युती केली आहे, तर या युतीला यश मिळेल का याच्या बाबतीत आपण एक अभ्यास करायचा प्रयत्न करू. आता बीएमसी इलेक्शनच्या संदर्भात आपण बोलू. ज्या ज्या सीट्सवर मनसे विरुद्ध शिवसेना अशी लढाई आहे, तिथे मनसेला कोणाचे मतं मिळतील आणि शिवसेनेला कोणाचे मतं मिळतील याचा आपण अभ्यास करायचा प्रयत्न करू. मनसेला स्वाभाविक आहे त्यांचेच मतं मिळतील जे टिपिकल कमिटेड वोटर्स मनसेचे मराठी भाषिक आहेत. सर्व मराठी लोकांचे मतं राज ठाकरेंना मिळणार नाही, कारण की कित्येक मराठी मतदार आहेत ज्यांना त्यांची जी भूमिका आहे अमराठी विरोधी किंवा हे पिटाई वगैरे करणं जे प्रकार असतात मनसे स्टाईल, कित्येक मराठी लोकांना आवडत नाही. त्यामुळे त्यांचे मतं तर यांना मिळणारच नाही. तर राज ठाकरेंना जे मतं मिळतील त्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये ते टिपिकल कोर त्यांचे कट्टर समर्थक जे आहेत त्यांचेच मिळतील. शिवसेनेला कोणाचे मतं मिळतील? ऐका, काही मराठी मतं, म्हणजे मराठी मतं काही गेले शिवसेनाकडे, अमराठी लोकांचे मतं गेले, म्हणजे एक मोठा चंक मतांचा हा शिवसेनेकडे गेला. म्हणजे ज्या ज्या सीट्सवर शिवसेना विरुद्ध मनसे फाईट आहे तिथे मनसेला कमी मतं मिळतील आणि शिवसेनेला जास्त मतं मिळतील. आपण एक गोष्ट विसरायला नाही पाहिजे, शिवसेना आणि बीजेपीचं एक अलायन्स आहे आणि या दोन पार्ट्यांमध्ये वोट ट्रान्सफर सीमलेस होतं, स्मूथली होतं. हे आपण इतिहासात पाहिलेलं आहे. जे लोक बीजेपीला वोट करतात तेच लोक शिवसेनेला सुद्धा करू शकतात, जर का तिथे दोघांचा उमेदवार कॉमन असेल तर. म्हणजे जिथे मनसे विरुद्ध शिवसेना फाईट आहे तिथे बीजेपीचे वोट्स पण शिवसेनेला मिळतील आणि काही मराठी वोट्स सुद्धा शिवसेनेला मिळतील. म्हणजे मराठी आणि अमराठी दोन्ही प्रकारचे वोट शिवसेनेला मिळतील. तर राज ठाकरेंकडे कोणते मतं जातील? काही मराठी मतं जे टिपिकल त्यांचे कोर वोटर्स आहेत. म्हणजे ज्या ज्या सीट्सवरती मनसे विरुद्ध शिवसेना फाईट होईल तिथे मला असं वाटतं शिवसेनेला जास्त फायदा होईल. आता दुसरा पॉइंट, ज्या ज्या सीट्सवरती मनसे विरुद्ध बीजेपी फाईट आहे तिथे सुद्धा हीच परिस्थिती होईल असं मला वाटतं. मनसे किती सीट्सवरती लढते आहे? 53. त्यातल्या 18 सीट्सवरती मनसे शिवसेनेविरुद्ध लढणार आहे आणि उरलेल्या सीट्सवरती बीजेपी बरोबर. आता बीजेपी बरोबर जेव्हा लढत होईल मनसेची तिथे सुद्धा हीच परिस्थिती होईल, कारण की बीजेपीकडे सुद्धा मराठी मतदारांचा कल असतो आणि अमराठी लोकांचा कल सुद्धा बीजेपीकडे असतो. म्हणजे मला असं वाटतं या 53 सीट्सवरती मनसेला नुकसान होण्याचे चान्सेस जास्त वाटतात मला, कारण की इलेक्शन मनसे आणि उबाठानी पोलराइज करून टाकलेलं आहे. अमराठी विरुद्ध मराठी पोलरायझेशन आणि काउंटर पोलरायझेशन झालेलं आहे आणि कॉन्सोलिडेशन पण झालेलं आहे. पण त्याचा नुकसान मला असं वाटतं मनसे उबाठाला जास्त होईल. या दोघांची भिस्त आता मराठी वोटर्सवरती आहे. म्हणजे लेवल प्लेइंग फील्ड उबाठा मनसेची खूप कमी झालेली आहे आणि ह्यांची खूप वाढली आहे महायुतीची. त्यामुळे राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी आपल्या बरोबर घेऊन बरोबर डिसिजन घेतलं आहे की चूक हे तर सोळालाच कळेल. पण अनालिसिस केल्यावरती, अभ्यास केल्यावरती ही परिस्थिती दिसते असं मला वाटतं. हा, जमेची बाजू मनसे आणि उबाठा करता ही आहे की मराठी वोट्स जे आहेत त्याचं ट्रान्सफर एक दोघांमध्ये निश्चित चांगलं होईल. जे कमिटेड वोटर्स आहेत या दोन्ही पार्ट्यांचे, यांचे वोट ट्रान्सफर एकमेकांना नक्की होतील, परंतु तो जो चंक आहे तो लिमिटेड आहे,
खूप मोठा चंक नाही आहे, कारण की आपण विसरायला नाही पाहिजे, मुंबई एक कॉस्मोपॉलिटन शहर आहे. एकाच भाषेच्या लोकांवर तुम्ही पूर्ण भिस्त नाही टाकू शकत. बीजेपी स्मार्ट पार्टी आहे असं मला वाटतं आहे, कारण की बीजेपीकडे लेवल प्लेइंग फील्ड खूप मोठी आहे. मुसलमानांचे काही टक्के त्यांना वोट मिळतात, मराठी लोकांचे पण येतात, अमराठी लोकांचे तर भरपूर येतात. म्हणजे लेवल प्लेइंग फील्ड बीजेपीची खूप मोठी आहे मुंबईमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं जे अलायन्स झालेलं आहे हे खरंच फॉर्मिडेबल अलायन्स असेल का की नाही हे पाहावं लागेल. कारण की जर का यात यांना यश मिळालं नाही बीएमसीच्या इलेक्शन मध्ये, तर हे अलायन्स नंतर तुटू पण शकतं. तुम्हाला काय वाटतं? तुमचे मतं कळवा मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, हाईप करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. फक्त राजकारणमध्ये भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.